श्रीनाथजी गुरुजी को आदेश, माया स्वरूपी सद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज जी को आदेश, शंभू जति श्री गुरु गोरक्षनाथ महाराज जी को आदेश, नाथ शिरोमणि जालिंद्रनाथ महाराज जी को आदेश, राजयोगी श्री गणेशनाथ महाराज जी को आदेश, नवनाथ चौरशे सिद्धों को आदेश, अलख पुरुष को आदेश आदेश आदेश। कित्येकदा आयुष्याच्या आपण अशा टप्प्यावर येऊन पोचतो की जेव्हा आपल्याला धनाची कमी भासते, आपल्याला सतत असं वाटत असतं की आपल्या दरवाजावरती दरिद्रता येऊन थांबली आहे. कितीही मेहनत केली, कितीही तडजोड केली तरी पण आपल्याला त्या मेहनतीचं, त्या तडजोडीमधून कोणतंच यश किंवा धन प्राप्त होत नाही. कितीही मेहनत केली तरी नेहमीच आपण अपयशी ठरतो. ह्याची कारणं अनेक असू शकतात. ग्रहदोष असू शकतो, पितृदोष असू शकतो, किंवा कोणीतरी आपल्यावरती बंधन घालून ठेवलं असेल, जसे मुष्टीबाधा आपण ज्याला बोलतो, किंवा इतर काहीही गोष्टी असतील. असे सर्व संकट आपल्या आयुष्यावरती अनेक टप्प्यांवरती येतात. कधीकधी स्वास्थ्य बिघडून जातं आपलं, आपण बलहीन होतो. ठीक आहे, शत्रू सतत आपली निंदा करत असतात. कारण कसं असतं की शत्रू जर सतत निंदा करत राहिले तर त्या शब्दांचं देखील आपण बोलतो ना की हा वाईट मार्ग बोलतो आहे, आपल्याला हा शिव्या घालतो आहे, त्याच्याने काय होतं की आपलं सर्व अनिष्ट घडायला सुरुवात होते. नेहमी अशा गोष्टी होतात त्यामुळे की आपण अपयशी होतो. तर त्यासाठी तंत्रमार्गात अनेक मार्ग आहेत. याआधी मी लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक प्रयोग सांगितले, तांत्रिक प्रयोग आहेत सर्व. तर पण आज मी लक्ष्मी मार्ग नाही सांगणार आहे. आज मी भैरवबाबांचा मंत्र देणार आहे. भैरवबाबांचा मंत्र देण्याचं कारण असं आहे की ह्या पृथ्वीवरती भैरवबाबा हे सर्वात जागृत देवस्थान आहे. म्हणजे ह्या पृथ्वीवरती हनुमानजी यांच्यानंतर जर कोण सर्वात जास्त सक्रिय असतील तर ते फक्त भैरवबाबा आहेत. तंत्रमध्ये देखील भैरवबाबांना खूप मोठं स्थान आहे व नाथ पूजेमध्ये देखील भैरवबाबांची पूजा प्रामुख्याने आढळते. शाबरी मंत्रामध्ये देखील अनेक मंत्र भैरवबाबांना समर्पित आहेत. तर सध्या तंत्रमार्गात हे तीन सांगतो सर्वात पॉवरफुल असे मानले जाणारे. ते म्हणजे सर्वप्रथम हनुमानजी आहेत, दुसरे म्हणजे भैरवबाबा आणि तिसरी म्हणजे कालिका देवी. तर आज मी भैरव मंत्र देतो आहे. हा ऑलराऊंडर मंत्र आहे. तुम्ही कोणत्याही अडचणीत असाल, तुम्ही जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर असाल, ह्या मंत्राचा तुम्ही प्रयोग नक्कीच करू शकतात. ह्या मंत्राद्वारे ज्ञानप्राप्ती होते, धनप्राप्ती होते, दारिद्र्य दुःख यांचा नाश होतो, संतती प्राप्ती होते, यशप्राप्ती होते, गृहामध्ये परिवारात कोणीही अडचणीत असेल त्या अडचणीचं निवारण होतं व परिवार सुखी होतो, त्यांचं दुःख हरण होतं, स्वतःचं दुःख हरण होतं. जर एखाद्या व्यक्तीला संतती नसेल तर संतती देखील प्राप्त होते, यश कीर्ती प्रताप भेटतं. त्याचबरोबर स्वास्थ्य भेटतं. आणि ह्या व्यतिरिक्त जे तांत्रिक आहेत त्यांच्यासाठी सिद्धी देखील प्रदान करणारा हा एक असा खूप पॉवरफुल असा मंत्र आहे.
हा मंत्र अष्टभैरव मंत्र आहे. ठीक आहे. तर ह्या मंत्राने 8ही भैरव आणि त्यांच्या शक्त्या कार्यरत होतात. हा मंत्र खरं तर संस्कृत मंत्र आहे, पण ह्याला शाबरी मंत्रच बोलू आपण, कारण की हा शाबर मंत्रच आहे. ह्यात काही असं नाही आहे. आता स्टार्टिंगला बीज मंत्र आहे, त्यापुढे मंत्रामध्ये सर्व काही लिहून ठेवलं आहे की काही पाहिजे काय नको आहे, सर्व नाश करण्याचा. आणि त्यानंतर मग आपण शेवटी अष्टभैरवांची नामं घेऊन हा मंत्राचं बंधन करतो, आपण बांधतो मंत्र हा. जसं की आपण शाबर मंत्रामध्ये बोलतो की ईश्वर वाचा, चलो मंत्र ईश्वर वाचा, श्रीनाथजी गुरुजी को आदेश, असं बोलून आपण जे आदेश जागवतो तो मंत्र बांधला जातो. तसंच इथे अष्टभैरवांची नावं घेऊन आपण हा मंत्र बांधून टाकतो. तर हा मंत्र जो आहे हा खूप अगोदर मी एका पुस्तकात वाचलेला. पुस्तक भरपूर जुनं होतं, भैरव सिद्धीचं पुस्तक होतं. तर त्या पुस्तकात असं सांगितलं आहे की ह्या कलियुगात या धर्तीवरती असं कोणतंच कार्य नाही आहे जे भैरव सिद्ध करू नाही शकत किंवा पूर्ण करू शकत नाही. ह्या पृथ्वीवरती सर्व कार्य भैरव करण्यात सक्षम आहे. हल्ली बघतोय मी की तांत्रिकांनी भैरवांना खूप जास्त ओव्हर असं दाखवून ठेवलं आहे, जे मुळात भैरव बाबा तसे आहेच नाहीत. भैरव बाबा अत्यंत सौम्य, शिथिल आणि प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. त्यांची सवारी श्वान आहेत, काळा श्वान, काळ्या रंगाचं श्वान, व ते अत्यंत प्रेमळ आहेत. आता मी हे सांगण्याचं कारण असं आहे की जेव्हा हा मंत्र सिद्ध होतो ना, त्यावेळेस आपल्या आजूबाजूला एक काळा श्वान नक्की येतं आपल्याला. म्हणजे आता तुम्हाला सांगतो मी पुढे काय त्याचं आहे ते. तर आपण जास्त उशीर न करता मी तुम्हाला मंत्र सांगायला सुरुवात करतो. तर मी मंत्र स्क्रीनवरती देखील देतो आहे, ज्याने तुम्हाला उच्चार त्याचे नीट समजतील. तर मंत्र असा आहे. तर हा मंत्र शिवशंकरांच्या ओम या प्रणवाने सुरुवात होऊन भम या बीजाक्षराने सुरुवात होते. तर हा मंत्र असा आहे. ओम भम भैरवाय अनिष्ट निवारणाय स्वाहा, मम सर्वग्रह अनिष्ट निवारणाय स्वाहा, ज्ञानं देहि धनं देहि, मम दारिद्र्यं दुःखं निवारणाय स्वाहा, सुतं देहि यश देहि, मम गृह क्राम निवारणाय स्वाहा, स्वास्थ्य देहि बलं देहि, मम शत्रु निवारणाय स्वाहा, सिद्ध देहि जयं देहि, मम सर्व ऋण निवारणाय स्वाहा. ओम भम भैरवाय अनिष्ट निवारणाय स्वाहा. महाकाल भैरव, काल भैरव, बटुक भैरव, शक्ती भैरव, भैरव भैरव, महाभैरव, योगिनी भैरव, काळाग्नि भैरव, काल भैरव, कंकाल भैरव, बटुक भैरव, सिंह भैरव, मंगल कपिलांबर भैरव, गोरोमेन भैरव इति भैरव मंत्रस्य संपूर्ण. तर हा मंत्र असा आहे. तर ह्या मंत्राला सिद्ध करण्याची प्रयोगविधी ही अत्यंत सोपी आहे. भैरवबाबांचा मंत्र आहे व ह्याला 91 दिवस म्हणजे 91 डेज मध्ये हा सिद्ध होतो. 108 वेळा जपण्यास जर योग्य असाल, तांत्रिक आहेत जे तांत्रिक किंवा जे साधक आहेत त्या लोकांनी दररोज 108 वेळा जपायचं, त्याहून जास्त नाही जपायचं.
आणि जे गृहस्थ आहेत त्यांनी 21 वेळा जपायचं. बाकी विधान सारखं आहे दोघांना. तर करायचं काय, काळ्या वस्त्रावरती एखाद्या खाली तुम्ही चौरंग किंवा पाट घेऊ शकतात व त्यावरती काळं वस्त्र अंथरून भैरव बाबांचा विग्रह ठेवायचा आहे. विग्रह म्हणजे मूर्ती ठेवायची, आपण त्याला विग्रह बोलतो. जेव्हा तो प्राणप्रतिष्ठित होतो तेव्हा तो विग्रह होतो. मूर्ती यासाठी बोलत नाही कारण की मूर्ती ही एक देखाव्याची वस्तू असते. विग्रह हा दैवत असतं, ती शक्ती असते. त्यामुळे भैरव बाबांचा जो विग्रह आहे, प्राणप्रतिष्ठित मूर्ती, जर ती प्राणप्रतिष्ठित नसेल तर तुम्ही कोणताही एखादा चिन्ह भैरव बाबांचं तुम्ही तिथे ठेवू शकता. जसं तुम्ही नारळ, कलश किंवा सुपारी, विडा असं तुम्ही ठेवू शकतात. ठीक आहे. एका काळ्या वस्त्रावरती तुम्ही स्थापना करायची व त्याच्यासमोर दिवा लावायचा आहे. तो दिवा तुपाचा दिवा असेल तर उत्तम राहील, कारण की आपण वाम मार्गातून भैरव साधना नाही करत, ही दक्षिण मार्गातून आहे. आता वाम मार्ग आणि दक्षिण मार्ग म्हणजे राईट हँड आणि लेफ्ट हँड पूजा, याचा मी फरक आणि अंतर पुढे मी नंतर साम्य काय आहे आणि अंतर काय आहे हे दोन्ही पण मी पुढे एका येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. परंतु तुर्तास मी असं सांगेन की ही साधना दक्षिण मार्गातून केली जाणारी साधना आहे. ह्याची वाम पद्धती देखील आहे, परंतु मी ही दक्षिण मार्गी सांगतो आहे कारण की आपले सर्व व्ह्यूअर्स गृहस्थ आहेत. तर असो, पुढे असं करायचं आहे की त्यासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि भैरव बाबांची जी आपण ऐकतो काळभैरवाष्टकम, त्याचं एकदा उच्चारण करायचं आहे. वाचलं किंवा पठण केलं किंवा बोललं तरी पण हरकत नाही, पण त्याचं उच्चारण झालं पाहिजे एका वेळेस. त्याच्यासमोर भैरव बाबांचं जे काळभैरव अष्टकम आहे ते एक टाईमला पठण करायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण बसू साधनेला तेव्हा. तर मी गृहस्थ जो मार्ग स्वीकारतील त्यानुसार सांगतो. गृहस्थांना हा मंत्र 108 वेळा नाही जपायचा आहे. जे तांत्रिक आहेत, साधक आहेत, जे क्रिया करतात त्यांच्यासाठी हा 108 वेळा जपणं अनिवार्य आहे. परंतु जे गृहस्थ आहेत, ज्यांनी साध्या कामासाठी, ज्यांना रिद्धिसिद्धी किंवा जे इतर जे पुढे मंत्रात आहे ते सर्वांची गरज नाही आहे, त्या लोकांनी हा मंत्र 108 वेळा जपू नये. हा मंत्र खूप जास्त पॉवरफुल आहे आणि याची पॉवर किंवा या मंत्राचं जे तेज आहे हे प्रत्येकजण सांभाळू शकत नाही. तर सर्वप्रथम तुम्ही सांगितलं जसं की सर्व करायचं आणि त्यानंतर मग ह्या मंत्रात काळभैरवाष्टकम गायचं, वाचायचं, पठण करायचं. त्यानंतर जे तांत्रिक आहेत ते लोक तर 108 वेळा ह्या मंत्राचा जप करतीलच, परंतु जे गृहस्थ आहेत त्यांनी या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे. ठीक आहे. असं तुम्हाला 51 दिवस करायचं आहे. 91 दिवस करायचं आहे. 91 डेज तुम्हाला करायचं आहे. आता मेन गोष्ट अशी आहे की 90 दिवस तर तुम्ही हे सर्व असं करतीलच, त्यात काही हे नाही. पण जो 91वा डे आहे, ज्या दिवशी शेवटचा दिवस असेल त्या दिवशी तुम्हाला काय करायचं सांगतो. आणि हा महत्त्वाची गोष्ट, दररोज नैवेद्य दाखवायचं. म्हणजे मंत्रजाप झाल्यावरती भैरव बाबांना नॉर्मली दहीवडे दाखवले जातात. ठीक आहे. तर दहीवडे जर करता नसतील तरी पण दही साखरेचा दररोज नैवेद्य दाखवायचा आहे 90 दिवसांपर्यंत. आणि तो जो शेवटचा दिवस असेल, ठीक आहे, 91वा दिवस जो असेल त्या दिवशी काय करायचं आहे तर दहीवडे दाखवायचे आहेत, कंपल्सरी आहे त्या दिवशी. प्लस एक चपाती, ज्याला तेल वगैरे नाही लावलं आहे अशी चपाती आपल्याला दाखवायची आहे. ठीक आहे. पण ती चपाती पण आपण स्वतः बनवलेली असली पाहिजे. ठीक आहे. जर आपल्याला स्वतःला बनवता येत नसेल तर इतरांनी बनवली तर चालेल, परंतु ट्राय करा की ती आपण स्वतः बनवली पाहिजे. आता करायचं काय आहे की नैवेद्य दाखवायचं आहे आणि तुम्हाला
त्याच दिवशी, ज्या दिवशी तुमचं हे संपेल त्याच दिवशी ती जी चपाती आहे ती भैरवबाबा ती श्वानाला द्यायची. आणि हां, जेवढा पण नैवेद्य आहे जो तुम्ही दररोज दाखवतात किंवा ह्या दिवशी दाखवला आहे तो तुम्हाला श्वानाला द्यायचा आहे, खायचा नाही आहे स्वतः. खायचा नाही आहे स्वतः त्याचं कारण असं आहे की भैरवबाबांचा नैवेद्य कधीच ग्रहण केला नाही जात. प्रसाद म्हणून त्याला हातावरती घेऊन आपण थोडासा तोंडात स्वीकार करावा, पण भैरवबाबांचा प्रसाद कधीच पूर्ण खाल्ला नाही जात. कारण की असं शास्त्रामध्ये किंवा तंत्रामध्ये असं सांगितलं जातं की जे भैरवबाबांचे प्रसाद खाणारे व्यक्ती असतात ते अवघड असतात. आपण अवघड नाही आहोत, आपण गृहस्थ आहोत. त्यामुळे भैरवबाबांचा प्रसाद कधीच खाल्ला जात नाही. तर नेहमी श्वानाला दिला जातो किंवा कुठल्या तरी साधकाला, साधू जो अवघड आहे त्याला दिला जातो. तर आपण असं करायचं आहे. आणि जो मी मगाशी सांगत होतो की मंत्र सिद्ध झाला आहे की नाही हे आपल्याला कसं करायचं, तर शेवटच्या दिवशी ब्लॅक डॉगी, काळा कुत्रा येऊन नैवेद्य ग्रहण करेल. जर त्याने तो नैवेद्य ग्रहण केला तसं समजायचं की भैरवबाबांनी तुमची पूजा स्वीकार केली आहे. जरी असं नाही झालं तरी पण भैरवबाबा कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हाला दर्शन देतीलच. येत्या 5-6 दिवसात नक्कीच दर्शन देतील. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणे तुम्हाला येणारे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच भेटेल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. श्री नाथ महाराजांच्या चरणी ही प्रार्थना असेल की सदैव माझे भक्त मंडळी, साधक व इतर अनुयायी सुखी, समाधानी व उदंड आयुष्य राबून नेहमी त्यांच्या कार्यात त्यांना यश भेटेल. लाख निरंजन आदेश.